नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला वेगळ्या प्रकारची चिकन ग्रेव्ही करून दाखविणार आहे. कुठलाही मसाला वाटून न घालता आणि कुकरमध्ये न लावता. आणि हे चिकन दातातसुद्धा अडकणार नाही आणि रबरासारखे सुद्धा होणार नाही. चला तर मग रेसिपीला मी सुरुवात केलीच आहे. तर हे 1 किलो चिकन मी स्वच्छ धुवून घेतले. 1 किलो चिकनसाठी 3 मोठे कांदे घ्यायचे. उभे आडवे पातळ चिरून घ्यायचे. हे बघा, अशा प्रकारे पातळ कापून झाले पाहिजे. हिरवीगार लवंगी मिरची घ्यायची. तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या. तर 7-8 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे मी. त्या मिरच्यासुद्धा मधोमध चिरून त्याचे 4 भाग करायचे. त्यासुद्धा पातळ चिरून घ्यायच्या. आणि 2 मोठे टोमॅटो, त्याच्यासुद्धा छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत. मी तुम्हाला अगोदरच सांगितले, मी कुठलाही मसाला वाटून घालणार नाही चिकनमध्ये. तर त्यासाठी मी इथे आलं किसून घेतलं 1 इंच आणि त्याच्यानंतर 7-8 पाकळ्या मी लसूण किसून घेणार आहे. आणि थोडा लसूण मी शिल्लक ठेवला. जो शिल्लक राहिलेला लसूण होता तो चिकनमध्ये अख्खा घालून द्यायचा आणि किसून घेतलेलासुद्धा आलं आणि लसूण घालून घ्यायचे. हिरव्या मिरच्या, टोमॅटो, जेवढे साहित्य आपण कापून घेतले होते ते सगळे साहित्य चिकनमध्ये घालून घ्यायचे आहेत. मी 3 ते 4 व्हिडिओ चिकन ग्रेव्हीचे बनविले आहेत. अगदी वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला त्याच्यामध्ये ग्रेव्हीची रेसिपी मिळेल. एकाच प्रकारचा मसाला घालून किंवा एकच पद्धत मी चिकन ग्रेव्हीची नाही दाखवली. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. आता ह्या चिकनची ग्रेव्हीसुद्धा मी वेगळ्या पद्धतीची बनवून दाखविणार आहे. इथे एक लक्षात ठेवायचं, चिकनमध्ये दही घालताना फ्रेश दही घालायचं, म्हणजे चिकन क्रीमी होते आणि सॉफ्ट होते. दुसरे, दही घालताना आंबट नाही घालायचं किंवा 3-4 दिवसाचं नका घालू. फ्रेश दही कसे थोडं आंबट आणि थोडं गोड असतं. तर मी 1 किलो चिकनला 400 ग्रॅम दही घालून घेतले. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. तर मी 1 चमचा मीठ घालून घेते. जो नाश्त्यासाठी चमचा वापरतो त्याच चमच्याने 1.5 चमचा धने पावडर घालायची. 1 चमचा हळद पावडर. इथे मी 2 चमचे रेशीम लाल मिरची पावडर घालून घेतली. मी पावडरचं प्रमोशन नाही करत आहे, पण मी ही नेहमी वापरते म्हणून तुम्हाला सांगितले. चिकनमध्ये आता आपण जेवढे साहित्य घातले ना तेवढे सगळे साहित्य चांगले मिक्स करून घ्यायचे. दही घातल्यामुळे चिकन मऊ होते, दातात अडकतसुद्धा नाही आणि रबरासारखे सुद्धा होत नाही. आणि चिकनचा पीस खाताना किंवा ग्रेव्ही खाताना जी क्रीमी लागते ना ती टेस्ट वेगळीच एकदम. आता इथे मी खडा मसाला घेतला आहे. 2 तेजपत्ता, 1 चक्रीफूल, 2 हिरवी वेलची आणि 1 काळी वेलची, 4 लवंगा, 6-7 काळी मिरी. बस एवढे साहित्य मी घेतले आहे. आणि हे कोकोनट मिल्क 200 ग्रॅमचं आहे. याचंसुद्धा मी प्रमोशन नाही करत. आणि हा बॉटल मसाला. वसईकर कॅथलिक लोक हे मसाला वापरतात, त्यांचीच बनविण्याची पद्धत आहे ही. याच्यामध्ये जास्त तेलाचा वापर नाही करायचा. फक्त मी 1.5 पळी तेल घालून घेणार आहे. तेल चांगले गरम झाले, गॅसची फ्लेम मंद करायची आणि हलकासा गरम मसाला भाजून झाल्यावर त्याच्यामध्ये लगेच चिकन घालून घ्यायची मंद आचेवर असतानाच. नंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे. एकदा का चिकन भांड्यामध्ये गेले, आता थोडेसे मध्यम आचेवर ठेवून कलथा चांगला बुडाला घालून चिकन चांगले खालीवर करून परतून घ्यायचे. सुरुवातीला चिकन परतत असताना थोडेसे हेवी वाटते, लवकर पलटी करता येत नाही. तुम्हाला अंदाज येईलच तुम्ही अशा प्रकारे जर चिकन बनविले तर. चिकन शिजविण्यासाठी मी पाण्याचा अगदी थोडासा उपयोग करणार आहे, ते पण तुम्हाला मी दाखवते. फक्त कढई हिसळून घेण्यासाठी अर्धा कप पाण्याचा मी वापर केला. बॉटल मसाला मी संपूर्ण घालून घेतला. 3 चमचे मसाला आहे हा.
हा जास्त काही तिखट नसतो, तो 3 चमचे घालून घेतला. आणि तुमच्याकडे जर का जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही घाला. बॉटल मसाला हा काय असतो ते मी तुम्हाला सांगते. जसे आपण मालवणी मसाला किंवा गोडा मसाला, काळा मसाला, हे जे काय आपले वेगवेगळे मराठी लोकांचे मसाले बनविण्याची पद्धत आहे ना, तशीच वसईकर कॅथलिक लोकांची ही बॉटल मसाला ही पद्धत आहे. याच्यामध्ये आता मी 2 चमचे घरगुती मसाला घालून घेतला. घातलेले सर्व मसाले आता चिकनमध्ये चांगले मुरले पाहिजे अशा प्रकारे व्यवस्थित परतून घ्यायचे. चिकनचं पण आणि दह्याचं पण बघा किती पाणी उतरले आहे. मी अर्धाच कप पाणी घातले होते. चिकनचे आणि दह्याचे जे पाणी उतरले आहे ना, त्याच पाण्यामध्ये आपल्याला चिकन शिजवून घ्यायचे. 5 मिनिट तरी याच्यावर झाकण ठेवून द्यायचे. 5 मिनिट झाल्यानंतर झाकण पुन्हा एकदा काढून घ्यायचे. झाकण काढल्याबरोबर जो सुगंध येतो ना चिकनच्या ग्रेव्हीचा, खरंच मी सांगू शकत नाही. तुम्ही नक्की ही रेसिपी करून बघा, नंतर मला कमेंट्स करून सांगा. आता ग्रेव्ही बघा थोडीशी पातळ वाटत आहे. अगोदर थोडीशी घट्ट होती, आता थोडी पातळ झाली. 1 चमचा अगोदर मीठ टाकून घेतले होते, तर अजून 1 चमचा मीठ घालून घ्यायचे. मीठ सर्वीकडे सारखे लागले पाहिजे. तर पुन्हा एकदा खालीवर करून चांगले मिक्स करून घ्यायचे, परतून घ्यायचे. चिकन शिजले की नाही ते मी तुम्हाला दाखवते. 5च मिनिट आपण झाकण ठेवले होते. हे बघा चिकन कसे लगेच तुटले आणि इतके मऊ, म्हणजे अंगठ्याने सुद्धा सहज तुटत आहे. इतके मऊ चिकन शिजवून झाले. चिकन पूर्णपणे शिजवून झाल्यावरच याच्यामध्ये आता कोकोनट मिल्क घालून घ्यायचे. कधीकधी काय होतं, आपण चिकन किंवा मटण करायला घेतो आणि अचानक लाईट जाते. तर अशा वेळेला काय करायचे, तर ही आयडिया. थोडक्यात काय, वाटण न घालता सुद्धा ग्रेव्ही तयार होऊ शकते. कोकोनट मिल्क घातल्यानंतर त्याला उकळी येऊन द्यायची काही गरज नाही. गॅस बंद करून टाकायचा. चिकन ग्रेव्ही आपली तयार झाली. तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते चिकन कसे शिजले आहे ते. मला हे 1 किलो चिकन शिजवायला फक्त 20 मिनिटे लागली, जास्त वेळसुद्धा नाही लागला. मस्त आता याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि प्लेटमध्ये गरम गरम भात घ्यायचा. इंद्रायणी असेल अतिउत्तम, खायला तर खूप मस्त लागतो चिकन बरोबर. आणि अशी ग्रेव्ही घ्यायची, भरपूर चिकनचे पीस घ्यायचे आणि जेवायला बसायचे. चिकन बघून तोंडाला पाणी सुटले ना. चला तर मग तुम्हीसुद्धा कुठलाही मसाला न वाटता अशा प्रकारे चिकनची ग्रेव्ही तयार करायला घ्या आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि रेसिपी आवडल्यावर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. प्लेटमध्ये राईस आणि चिकनची ग्रेव्ही घेतल्यानंतरसुद्धा मी तुम्हाला दाखवत आहे पीस किती मऊ झाला आहे, चिकन किती मस्त मऊ शिजले आहे. नुसता चिकन ग्रेव्ही आणि भात नाही खायचा. 2 कांद्याचे पीस, 2-3 काकडीचे पीस आणि बीटचे पीस, नंतर मस्तपैकी ताव मारायचा चिकनवर. तुम्हाला जर का वेगवेगळ्या पद्धतीची चिकन ग्रेव्ही बनवून पाहिजे असेल तर माझे ते सुद्धा व्हिडिओ बघा. मी अगोदर 2-3 व्हिडिओ चिकनचे टाकले आहेत. प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला चिकनची ग्रेव्ही वेगळ्या पद्धतीची मिळेल. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.